नमस्कार मित्रांनो, कशी आहेत? गुड मॉर्निंग. तुम्हाला झाला का तुमचा चहा नाश्ता? तर आमचा तर चहा झाला, नाश्ता नाही, काहीच नाही आता. आणि आमची पसारा आणायची गडबड चालू आहे. तर माझा अवतार बघा कसा झालेला आहे, तुम्हाला तर दिसतच आहे. तुम्ही तर म्हणतच सांग काय अवतार आहे या बाईचा. तर ऊन पण एवढं तापत आहे, खूपच ऊन आहे. आणि अवतार याच्यामुळं झालेला आहे की आम्ही ना तिकडून आमच्या घरातून पसारा आणून राहिलो, पण थोडंसं दूर आहे आमचं घर. ते दुसरं तिकडचं घर दूर आहे, इकडचं घर दूर आहे. तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे की आम्ही ते पत्राचं शेड बांधलं म्हणून. म्हणजे आमच्या इकडे खोपळं म्हणतात त्याला, तुमच्या इकडे शेड म्हणत असतील, आमच्या इकडे खोपडी म्हणतात. तर ते बांधलं आहे. तर बघू शकता, हे आहे, हे बांधलं आम्ही. हे इथं रूम आहे, हे बांधलं. आणि माझा अवतार बघा कसा झालेला आहे. उन्हाने पसारा आणून पसारा आणणं चालूच आहे. तर सिमेंटचे पोते इथं होते, हे तर इथं थप्पा मारला सिमेंटच्या पोत्यांचा. अजून सिमेंटचे पोते आणायचे राहिले, बाकी आहे. हे फक्त जिन्यापुरते आणलेले आहेत. तर हे बघा पसारा तुम्हाला दिसतच आहे, आणि हे भांडे पण दिसतच असतील. हा पसारा थोडा आणतच आहे मी. तर एकटीलाच पसारा आणावं लागते. तुमचे दाजी गेले आज दुकानात, काल होते घरी, आणि आज मला एकटीलाच पसारा आणावं लागत आहे. तर इथं हे माती टाकलेली आहे, तर मातीमध्ये पण पाणी टाकायचं आहे. काल म्हटलं होतं त्यांना की आणा सगळा पसारा, तर काल याच्यातच आमचा पूर्ण दिवस चालला गेला. हे बांध्यात पूर्ण दिवस गेला. हे पा इकडे पण मोकळंच आहे, सगळा पसारा पडेला आहे. आता काय करा, मला तर काही सुचूनच नाही राहिलं काय करा आणि काय नाही. पसारा एवढा आहे की लईच इकडचा तिकडे आणि तिकडचा इकडे कसाच करा. एवढं डोकं दुखू राहिलं माझं की लईच. मला तर लई टेन्शन आलं, हा पसारा ठेवावं कसा. आणि हे रूम तर तुम्हाला दाखवलीच आहे, पण ही रूम आता सध्या बंद आहे आमची. याच्यात मी काही पसारा ठेवलेला आहे, आणि काही म्हणजे जो बिनकामाचा आहे, समजा जो आपण वापरत नाही जास्त करून, तो पसारा मी इथं ठेवणार आहे याच्यात झोपड्यात. हा पसारा तरी काही अजून पसारा आणायचाच आहे. तर मी चालूच आहे पसारा आणायला. तर हे पहा, आता परत तिकडे जावं लागते. इथं आली, आता परत तिकडे जाणं, इकडे येणं, तिकडे जाणं, इकडे येणं. एकटीलेच जावं लागते, एकटीला जावं लागते. आई तिकडचे कामं करून राहिली, मला इकडचे कामं करावं लागते. हे पहा, हे आमच्या गल्लीतलं लोकेशन आहे. हे इकडून पण दरवाजा आहे आमच्या घराला, तिकडून पण दरवाजा आहे. हे पहा, हे असं गरिबाचं घर आहे आमचं. तर कसं आहे नक्की कमेंट करून सांगा. हे आलो आम्ही आमच्या दुसऱ्या घरी. माझी गाडी, हे दुसरं घर, याचं बांधकाम चालू आहे. हे पहा, दिसूनच राहिलं तुम्हाला, हे बांधकाम चालू आहे. फक्त एवढं बांधलं. इथं जिना काळ्याचा राहिला अजून. आणि इकडे पसारा तर लय हा. इकडे तुम्ही माझा हापशक होऊन जासान. तिकडे लावला काही, आणि हा इकडचा पसारा. तर हे पहा, पसारा दाखवतो तुम्हाला आता. चिठ्ठीनं काढले, पत्रे काढले, आणि हा पसारा पा किती पडला आमच्या घरात. बापरे बाप, काही सुचून नाही राहिलं माय मला काय करा. हे मग याही झाडून काढून राहिली. किती झाडून काढलं तरी तसंच होत्या. हे घर झाडलं तिनं. कपाट राहिलं न्यायचा, अजून हा पलंग राहिला न्यायचा. हे सर्व सामान राहिले. हे पा किती पसारा आहे, हे किती पसारा पडेल आहे. बापरे बाप, एवढा पसारा कधी निवू माय. हे कपडे, या कपडेले जीव कावला हवा. हे कांद्याचे कट्टे, आणि हे लयच. ह्या फ्रीज राहिला अजून न्यायचा. हा कूलर बंद पडेला आहे. हे सज्जावर पसारा आहे, हा पण काढायचा आहे. हे सगळा पसारा आम्हाला न्यायचा आहे. काही सुचून नाही राहिलं काय करा काय नाही. अजून स्वयंपाकाला पत्ता नाही, कायलेच पत्ता नाही. स्वयंपाकही केला नाही. एवढा धिंगाणा किती पडला या वट्यावर. सगळा पसारा आहे आमच्या घरात. एवढा धिंगाणा. हे टिनाचं हे काढलं ना, त्या टिनाला मुंडाल्या होत्या ना, ते टिनाचं सिमेंट पडलेलं आहे. हे ते सांगा, एवढ्या धुळल्यात कसं करा. आणि मिस्त्री काही लवकर काम करून नाही राहिला. हे पहा, हे एवढंच केलं फक्त त्यानं. अजून जिना राहिला करायचा, लय काम बाकी आहे अजून. याची धुम्मस करायची आहे, इथं कोबा टाकायचा आहे, लय काही काम राहिलेलं आहे अजून. त्याच्यामुळं आज मी काही शॉर्ट व्हिडिओ पण नाही काढले, म्हणून म्हटलं आता थोडासा एक ब्लॉगच घेऊ की काय काम करत आहे म्हणून. अशा कामात गुंतलेली आहे बाबा. तर एवढं आता हे सगळा पसारा न्यायचा आहे. आजच्या दिवसभरात तेवढा पसारा न्यायचा आहे, लावायचा आहे, आणि मग तिकडेच राहायचं आहे. इथं धुळल्यात. आता इथं याला हे स्लॅबचे हे करतील, सेंटिंग. चला तर मग बाय बाय. पूर्ण व्हिडिओ पहा आणि शेअर करा, आणि कसा वाटला तर कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.
या तीन विचारे जातात याचा अवतार पाय कसा झाला एवढ्या उच्च हो. हे करून करून खालून कसं चढा खालूनच लय उच्च हातात त्या पायऱ्या तुला चढता येत नाही. दीदी झालं काय चला जा लागते ना कर ना मग आंघोळ जाणार जात ना का ये दीदीले आणि दादून नेता ना सोबत हा उन्हात बी. मग न्या ना दिदी तर नेला तुम्ही नाही हो दोघंही न्या एवढ्या तिचे पप्पा नेतात ना हं. त्याच्या निंद्या असतात दुकानात दादूले त्याचे पप्पा येतील